नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनमध्ये पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या. ठाकरे गटाचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार संदीप गुळवेंना नरहरी झिरवाळांचा पाठिंबा. गुळवेंचं काम करा, झिरवाळांच्या कार्यकर्त्यांना सूचना. दिल्लीतून परतल्यानंतर फडणवीस ॲक्शन मोडमध्ये. फडणवीसांची आज नागपूरमधील प्रकल्पांची आढावा बैठक. वरिष्ठ नेत्यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याला नकार दिल्याची माहिती. राज्यातील भाजपात संघटनात्मक तसेच नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही. मजबूतीनं महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणायचंय, पियुष गोयल यांच्याकडून स्पष्ट. महायुतीच्या घटक पक्षांसोबत विधानसभा जिंकण्यासाठी रोड मॅप तयार. लवकरच जागा वाटपाबाबत चर्चा करणार. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून स्वतंत्रपणे केला जाणार. ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा वरळीतील डोम NSCI सभागृहात वर्धापन दिन. दोन्ही गट विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. एकनाथ खडसे 2 दिवसांपासून दिल्लीत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप खडसेंना मोठी जबाबदारी देणार, सूत्रांची माहिती. शरद पवारांनी बारामतीतून विधानसभेचं रणशिंग फुंकलं. महाराष्ट्रातील सत्तेत बदल करू. आपलं सरकार आल्यानंतर तुमचे प्रश्न कसे सुटत नाही ते पाहतो. व्यापारी मेळाव्यात शरद पवारांचं वक्तव्य. भाजप युवा मोर्चाचं आज पटोलेंविरोधात आंदोलन करणार. कार्यकर्त्यानं पटोलेंचे पाय धुतल्याचा प्रकारानंतर भाजप आक्रमक. भाजप आज चिखल लगाओ आंदोलन करणार. गजानन महाराजांच्या पालखीत पटोलेंनी स्वतःचे पाय धुवून घेतले. नाना पटोलेंनी गजानन महाराजांच्या लाखो भक्तांचा अपमान केला. भाजप नेते आशिष देशमुखांचा नाना पटोलेंवर निशाणा. महायुतीत मुख्यमंत्री कोण यावर अजून चर्चा नाही. वरिष्ठ नेते चर्चा करतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया. भाजपचे 48 नेते विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघात दौरा करणार. विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू. संघटन वाढवण्यावर भर. दिल्लीतील बैठकीहून परतल्यानंतर बावनकुळेंची माहिती. भाजपच्या काही आमदारांना अजित पवार आता नकोसे झालेत. अजित पवार गटाची मतं भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचा आरोप. माढा, सोलापूर, दिंडोरीत मोठा फटका बसल्याचा भाजपा आमदारांचा दावा. दादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरींचा थेट भाजप नेत्यांना इशारा. महायुतीतील पक्षाबाबत बोलताना पक्षाध्यक्षांची परवानगी घ्या. राजकीय भाष्य करण्यापूर्वी परवानगी घ्यावी. मिटकरींना सक्त ताकीद दिल्याची तटकरेंची माहिती. अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांची घोषणा. छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुती चलबिचल. भुजबळ उबाठा गटाची बाजू घेतायत, संजय शिरसाटांचं विधान. आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू. 17,471 पदांसाठी राज्यभरातून 17,76,256 अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित तरुणाईची जास्त संख्या. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवलीत ठाकरे गटाची बॅनरबाजी. मनात राम आणि हाताला काम. ठाकरे गटाच्या बॅनरवर उल्लेख. बॅनरमधून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवी माहिती समोर. अजय तावरे आणि श्रीहरी हरणोरची मेडिकल काउन्सिलने माहिती मागवली. अजय तावरे, श्रीहरी हरणोरला वैद्यकीय परवाना रद्द होण्याची शक्यता. विदर्भ आणि कोकणाला हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट. पुढील 3 ते 4 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 3 मिलीमीटर जास्त पाऊस. कोकण विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण कमी. मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस. बोरीवली, गोरेगाव, अंधेरीसह वांद्रे परिसरात पहाटेपासूनच पावसाची हजेरी. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी. मानखुर्द, गोवंडी, घाटकोपर, मुलुंड, भांडूप, सायन भागात बरसला पाऊस. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. एअर इंडिया अमरावतीमध्ये सुरू करणार वैमानिक घडवणारी संस्था. वैमानिकांच्या कमतरतेमुळे एअर इंडियाचा महत्त्वाचा निर्णय. कंपनीचा विस्तार लक्षात घेता एअर इंडियानं घेतला निर्णय. डिजिटल होर्डिंग पॉलिसीसाठी UK, अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या धोरणांचा अभ्यास मुंबई पालिकेकडून सुरू. पर्यावरणासह वाहतूक विभागाची घेणार मदत.